घरातले त्याच पद्धतीने शेवगा खाऊन कंटाळला असाल ना, तर त्यांना या पद्धतीने खाऊ घाला. कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही याची मी गॅरंटी देते. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा चिरून घ्या. शेवग्याची शेंग तुम्हाला किती मोठे तुकडे हवेत किंवा किती छोटे हवेत त्या अंदाजे तुम्ही कट करू शकता. शेवग्याची शेंग कट केल्यानंतर त्यावरच्या आपल्याला शिरा काढून घ्यायचे आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने करून घ्या. तर इथे मी सगळा शेवगा चिरून घेतलेला आहे. शेवग्यामध्ये जर तुम्ही 2 बटाटे घातले ना, शेवगा खायला अजून अप्रतिम लागतो. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने बटाटा चिरून घ्या. इथे मी बटाट्याचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. बटाटा चिरून घेतल्यानंतर आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊया आणि बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी बटाटा सालीसहित वापरलेला आहे. बटाटा स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्येच आपल्याला चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. इथे मी शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा स्वच्छ धुवून घेते. एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्यामध्ये इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. मीठ घातल्यानंतर पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. शेवग्याच्या शेंगा उकडताना त्यामध्ये हळद आणि हिंग घातले ना, शेवग्याच्या शेंगा खायला अगदी चवदार लागतात. एकदा या पद्धतीने करून पहा. हळद, हिंग, मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिरलेला शेवगा आणि चिरलेला बटाटा घालायचा आहे आणि शेवगा आणि बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल ना, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेलायकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे. तर एका साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण इथे दुसरी तयारी करूया. इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. 1 चमचा तेल घातलं की त्यामध्ये इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत. खोबरं आपल्याला तेलावरती छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान भाजलं की भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो. तर तुम्ही इथे पाहू शकता मी खोबरं छान भाजून घेतलेलं आहे. तर एका साईडला काढून घेते. त्याच तेलामध्ये आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी 4 छोट्या आकाराचे कांदे चिरून घेतले होते. कांदासुद्धा आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायचा आहे. कांदा खोबरं छान भाजलं की भाजीला रंगसुद्धा अगदी सुंदर येतो. तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण सुद्धा याच पद्धतीने शेवगा बनवतो. पण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला ना की अगदी वेगळ्या पद्धतीने शेवग्याची भाजी बनवलेली आहे. तर कांदा खोबरं छान मी खरपूस भाजून घेतलेला आहे. तर वाटणामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं घेतलेलं आहे. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं आधी बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं छान बारीक केलं की भाजीला अगदी एकसारखी होते. तर आधी ते मी सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे. तर छान बारीक वाटलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला लसूण, आलं, कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. जर मिक्सरचं भांडं छोटं असेल तर थोडं थोडं वाटण घालून बारीक वाटून घ्या. तर इथे मी थोडासा कांदासुद्धा घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालून छान हे एकसारखं वाटण वाटून घेणार आहे. वाटण बारीक वाटलं ना तर भाजीसुद्धा अगदी एकसारखी होते. दिसायलासुद्धा अगदी छान दिसते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळं वाटण वाटून घेतलेलं आहे. वाटताना थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. वाटण वाटल्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने शेवग्याची भाजी बनवली ना, कढईमध्ये शिल्लकसुद्धा राहणार नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. गरजेनुसार तेल घातलं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण घालायचं आहे. यामधलं थोडंसं वाटण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण वाटण तयार असलं की आयत्या वेळेस अगदी उपयोगी पडतं. तुम्ही जर हे वाटण अशा पद्धतीने करून ठेवलं ना तर अगदी आरामात 7 ते 8 दिवस टिकतं. वाटण तेलावरती छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे आहेत. इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा मिरची पावडर, त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे. भाजीला छान मटणासारखी चव येण्यासाठी ना त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा मटण मसाला घातलेला आहे. इथे मी सुहानाचा मटण मसाला वापरलेला आहे. मसाले सगळे घातले की त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे मसाले वाटणामध्ये छान व्यवस्थित भाजले जातात आणि भाजीला छान व्यवस्थित तेल सुटतं.
वाटण छान तेलावरती परतलं की त्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा आणि शिजवलेला बटाटा घालायचा आहे. त्यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून टाकायचं आहे, ते पाणी वापरायचं नाही आहे. शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घातला की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं. इथे मी मिक्सरचं भांडं धुवून थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर तुम्हाला ही भाजी किती दाटसर हवी किंवा किती सैलसर हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पण ही शेवग्याची भाजी थोडीशी सैलसर असेल ना तर खायलासुद्धा अगदी छान लागते. गरजेनुसार पाणी घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. कोणतीही रस्साभाजी करताना त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे भाजी अगदी चवीला छान लागते. पाणी घातलं की इथे मी चवीनुसार मीठ घालते, परत एकदा छान मिक्स करून घेते आणि बारीक गॅसवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे. खूप जास्त मोठ्या गॅसवर भाजी उकळून घेऊ नका, भाजीची तर्री जाते आणि भाजीला रंगसुद्धा अगदी छान येत नाही. तर इथे मी भाजी 7 ते 8 मिनटं बारीक गॅसवर छान उकळून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी मस्त उकळलेली आहे. ह्या भाजीचा वास आहे ना अगदी घरभर सुटला होता. तुम्ही एकदा घरातल्यांना ही शेवगा बटाट्याची भाजी करून खाऊ घातली ना तर सगळेजण अगदी आवडीने खातील. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.